नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. इराणने मंगळवारी डागलेल्या क्षेपणास्त्रांना पाकिस्तानने गुरुवारी प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी करून इराणच्या हद्दीतील काही दहशतवादी तळांना काटेकोरपणे लक्ष्य केल्याचं म्हटलंय. इराणमधील सेस्तान ओ बलुचिस्तान प्रांतात हे हल्ले झाल्याचं इराणने मान्य केलं असून पाकिस्तानच्या या हल्ल्यात 3 महिला आणि 4 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं इराणने म्हटलंय. मध्य थायलंडमधील मध्य तुफान बुरी प्रांतातील सालाखाओ टाउनशिप जवळ फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 23 लोकांचा मृत्यू झालाय. दुपारी 3 वाजता हा स्फोट झाला. याबाबत सुफानबुरी प्रांताचे गव्हर्नर नट्टापल सुवान प्रतीप यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. स्थानिक बचाव सेवेने शेअर केलेल्या फोटोमध्ये जमिनीवर पडलेला धातूचा ढिगारा आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट दिसून येत आहेत. नायजेरियाच्या ओयो प्रांतामध्ये भीषण बॉम्बस्फोट झालाय. यामुळे आजूबाजूच्या जवळपास डझनभर इमारती कोसळल्या असून कमीत कमी 8 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात 77हून अधिक लोक जखमी झालेत. नायजेरियाची आर्थिक राजधानी लागोस पासून 130 किलोमीटर दूर इदाबानमध्ये हा स्फोट झालाय. 100वर लोक बेपत्ता असल्याचे एपीने म्हटलंय. स्फोटानंतर इमारतींचे अवशेष विखरलेले असून बचाव कार्य सुरू झाले असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांची शोधाशोध सुरू आहे. न्यूझीलंडमधील दुकानांमध्ये भुरटेगिरी केल्याचा आरोप झाल्यामुळे एका खासदार महिलेने आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. गोल्वीज ग्राहरामन असे या खासदार महिलेचे नाव असून त्या न्यूझीलंडमधील ग्रीन पार्टीच्या सदस्य आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले. स्थानिक प्रतिष्ठित बुटीकमध्ये वारंवार उचलेगिरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर पोन्सोनबे येथील दुकानामध्ये गेल्या वर्षी दिनांक 21 आणि 23 डिसेंबरला किरकोळ वस्तूंची उचलेगिरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांना अमेरिका पुन्हा एकदा जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष उल्लेख करून घोषित करणारे व्हाईट हाऊसमधील या घडामोडींशी संबंधित व्यक्तींनी ही माहिती दिली आहे. इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांनी गेल्या आठवड्यात लाल समुद्रातील डझनभर व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहेत. इस्रायलकडून गाझामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून हे हल्ले केले जात आहेत. तैवानमधील सार्वत्रिक निवडणुकीत चीन विरोधी समजले जाणारे सत्ताधारी डीपीपी पक्षाचे उमेदवार विल्यम लाई यांचा विजय झालाय. लाई हे तैवानचे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आहेत. चीनच्या लोकसंख्येत सलग दुसऱ्या वर्षी घसरण नोंदली आहे. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यातल्या वाढीबाबतीत चिंता यामुळे अधोरेखित झाली आहे. 17 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीत चीनची 2023 सालची लोकसंख्या 1.409 अब्ज इतकी असल्याचं दिसलं. 2022 पेक्षा ही आकडेवारी 20.8 लाखांनी कमी आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दावोस इथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत पुन्हा एकदा भारताच्या मानवाधिकार आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ब्लिंकन म्हणाले, या मुद्द्यावर अमेरिकेने नेहमीच भारतासोबत चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताने जे यश संपादन केले आहे ती असाधारण यशाची कहाणी आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. यासह नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोद्वारे 60 लाख रुपये दंड ठोठावलाय. दुसरीकडे इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. नुकतेच इंडिगोच्या दिल्ली गोवा विमानाला अनेक तासांचा उशीर झाल्याची घटना समोर आली होती. हे विमान नंतर मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी मुंबई विमानतळावरील रस्त्यावरच रात्रीचे जेवण केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केली गेली आहे. अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रकरण कोर्टात गेले. अलाहाबाद हायकोर्टात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी आणावी अशी मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार याचिकेत शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आक्षेप नोंदवण्यात आले. यासोबत हा उद्घाटन सोहळा सनातन विरोधी असल्याचेही सांगण्यात आले. ही याचिका गाझियाबादचे रहिवासी भोला दास यांनी दाखल केली आहे.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक होणार असून त्याबद्दल संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. 22 जानेवारीपासूनच नव्याने बांधलेले राम मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. अशात जास्तीत जास्त लोकांना राम मंदिराचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे 200हून अधिक खास ट्रेन चालवणार आहे. या गाड्यांना आस्था स्पेशल ट्रेन असे म्हटले जाते. देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी रेल्वेकडून आस्था स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. राज्यात कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार JN1च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 451 झाली असून त्यातील तब्बल 189 रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात कोरोनामुळे मागील 24 तासात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. द वर्ज न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पिचाई यांनी सर्व कर्मचाऱ्यांना 2024 प्राधान्यक्रम आणि पुढील वर्ष असे शीर्षक असलेला एक मेमो पाठवलाय. त्यांनी त्यात नमूद केलंय की गुगलकडे कठीण पर्याय आहेत, आमची महत्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत आणि आम्ही या वर्षी आमच्या मोठ्या प्राधान्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. त्यांनी पुढे म्हटलंय की वास्तविकता ही आहे की या गुंतवणुकीची क्षमता निर्माण करण्यासाठी आम्हाला कठोर पर्याय निवडावे लागतील. या कठोर पर्यायांमुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. 2023 मध्ये गुगलने एकाच वेळी 12,000 नोकर कपात केली होती. भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. संबंधित डेटा ठेवणाऱ्या वेबसाईट ग्लोबल फायर पॉवरने जगातील 145 देशांच्या सैन्याचे क्षमतेचे विश्लेषण करून मिलिटरी स्ट्रेंथ लिस्ट 2024 रँकिंग जारी केलंय. या यादीत रशिया दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये 60 पेक्षा जास्त पॅरामीटर्सच्या आधारे रँकिंग करण्यात आलंय. यामध्ये सैनिकांची संख्या, शस्त्रास्त्रे, वित्त, स्थान आणि संसाधने या बाबी लक्षात ठेवण्यात आल्या. या यादीनुसार पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. पाकिस्तानशी तुलना केल्यास भारताकडे त्यांच्यापेक्षा तिप्पट सैनिक आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे पॅरामिलिटरी फोर्सेसही जास्त आहेत. अयोध्येत रामलल्ला त्यांच्या मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू आहे. आज 18 जानेवारी 2024 राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी आज रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवण्यात आली आहे.